हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव 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 बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्वसुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा 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 बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी 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 गुढी या तोरणे गुढी या तोरणे गुढी या तोरणे गुढी या तोरणे करीती कथा गाती गाणे करीती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे तुका म्हणे तुका म्हणे छंदे हे तुका म्हणे येणे मोहिले गोविंदे येणे मोहिले गोविंदे मोहिले गोविंद ये मोहिले गोविंद ये मोहिले गोविंद ये मोहिले गोविंद बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी 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 विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हर हर बजरंग बली की गोपाल कृष्ण भगवान की गोकुळीच्या सुखां अंत पार नाही लेखा बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुढिया तोरणे करते कथा गाती गाणी बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी देवा आधी देवा जगत्रय जीवा देवादि देवा जगत्रय जीवा देवादि देवा जगत्रय जीवा देवादि देवा जगत्रय जीवा हरिश्री केशवा विनंती माझे हरिश्री केशवा विनंती माझी हरिश्री केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणना 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 ऐसे देई प्रेम काही कळला ऐसे देई प्रेम काही कळला कळा तुझ पाशी आमुचे जीवन उचित करोनी देई आम्हा शरणागता तुझाची आधार तू तव सागर कृपा सिंधू पाय वाट जोडे तुझ्या नामी जाळी महाकर्मे दुस्तरती ती फळे उत्तम तुझा निज ध्यास नाही गर्भवास सेविलिया राम कृष्ण नारायण नाही त्या बंधन संसाराचे संसार तो काय तृणवतमय अग्नी त्यासी खाय क्षण मात्रे जाळी दोषाची आराशी निंद्य उत्तमासी वंद्य करी ब्रीदसाचे आपुले आपण पतित पावन दीनानाथ नाथ अनाथांचा पती गोपिकांचा पुरवी चित्तीचा मनोरथ सर्वांच्या चित्ताचं मनोरथ पूर्ण करणारा परमात्मा. कालच्या दिवशी आपण पाहिलं भगवंताचा जन्म देवकी मातेच्या पोटी मथुरा नावाच्या गावामध्ये झाला आणि मथुरेमध्ये देव जन्माला आल्यानंतर मथुरेमध्ये हा वसुदेव देवकीचा 8वा असणारा मुलगा देवकीचा असणारं ते सहन करणं असेल देवकीच्या अगोदरच्या जीवनातलं दुःख असेल. तुकाराम महाराज म्हणले चांगलं पोरग जन्माला येण्यासाठी आई वडिलाचं तप असावं लागतं. पुण्य काळ त्यांचा राहिलासे उभा देवकीच्या गर्भा देव आले. अरे आईवडिलाचा पुण्यकाळ उभा राहिला की ती संतती त्या घरामध्ये चांगली संतती जन्माला येते. काय तप केला असेल 3 जन्माचं तप होतं. कृष्णी गर्भ
नावाचे भगवान जन्माला आले. सुतपा आणि पृष्णी यांच्या पोटी पृष्णीगर्भ नावाचे भगवंत जन्माला आले. कश्यप आणि आदितीच्या पोटी वामन भगवंत जन्माला आले. आणि देवकी वसुदेवाच्या पोटी आज कालच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याला 5200 वर्षाचा एवढा मोठा काळ लोटला. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. अष्टभुजा अष्ट असणारी 8 वर्षाची मूर्ती देवकीच्या समोर प्रचंड असणाऱ्या तेजोमय स्वरूपामध्ये उपस्थित आहे. भगवान परमात्मा देवकीच्या हट्टापोटी लहान झाले. 6च्या 6 बाळं वसुदेवांनी उचलली होती आणि कंसाकडे दिली होती आणि कंसाने त्यांना आपटून मारलं होतं. पण जसा कृष्ण पाहिला तसं कृष्णाला वसुदेवांनी मिठी मारली होती. मिठी मारल्यानंतर बापाला प्रेम अनावर झालं. इतकं सुंदर इतकं देखणं असणारं स्वरूप याला उचलावं आणि कंसाच्या ताब्यामध्ये कसं द्यावं. देवकी म्हणायला लागली, इतकं प्रेम करू नका, एक काम करा, असलेली मिठी सैल करा. बापाचं पोरांवरती किती प्रेम असतं त्याचं उदाहरण हे. कृष्ण परमात्म्याला मारलेली मिठी सैल करा. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जरी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. कंसाला कळालं तर माझ्या बाळाला मारेल. मग काय करा, देवानीच सांगितलंय, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला. हा नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला. हा मज नेई गोकुळाला. माया उपजली तेथे देवी मज आणि येथे. हा नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. मज नेई गोकुळाला. बरोबर आहे नंदराज महाराज, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. माया उपजली तेथे देव सांगतात, ठेवी मज आणि येथे. मनसे असे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ, आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. नामदेव महाराज सांगतात, विश्वाचा मालक आहे, वडिलाला सांगितलं नंदाच्या घराला मला न्या आणि तिथं नेऊन ठेवा. असं म्हणतात. वसुदेवांनी एक टोपली घेतली, टोपली, आणि त्या टोपलीमध्ये कृष्ण परमात्म्याला ठेवलं. उचलीला कमळापती, विश्वाचा मालक बापाने टोपलीत उचललाय. पायीची बंधने गळती, जो त्रैलोक्यात न माय, त्यासी बंधन करील काय. कवाडे उघडती देखताची देवाप्रती, मंद मंद पडे पाऊस वरी छायाधरी शेष. पूर चढला अचाट त्यासी लाविला अंगुष्ट, त्वरे आला नंदा घरी निद्रिस्त त्या नर नारी. ठेवी तेथे कृष्णजीला माया घेऊन निघाला. नामदेव महाराज म्हणतात, कृष्ण परमात्मा नंदाच्या घराला ठेवला आणि माया घेऊन वसुदेव नावाचे पिता परत आले. यमुना नदी पार केली महाराज, दुथडी भरून वाहत होती. आता पहिला आपण आनंद साजरा करू आणि नंतर त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा की बापाचा भगवंतासाठी झालेला केवढा मोठा त्याग आहे महाराज. आणि म्हणून गोकुळामध्ये जसं परमात्म्याला ठेवलं आणि गोकुळातल्या लोकांनी पहिलं देवाला पाहण्याचं भाग्य मिळालं ते नंदाची बहीण सुनंदा आहे, त्याच्यानंतर रोहिणी आहे आणि नंतर देवकी आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला या सगळ्यांनी पहिलं पाहिलं आणि पाहता 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 एकमेकांना त्या ठिकाणी हे सांगायला लागले. त्या गोकुळातल्या आनंदाचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. गोकुळीच्या सुखा ओ हो हो, गोकुळीच्या सुखा ओ हो हो हो, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा ओ हो हो, गोकुळीच्या सुखा ओ हो हो हो, गोकुळीच्या सुखा सुखा ओ हो हो
पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण दादा हो 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 बाळकृष्ण दादरी अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण दादरी बाळकृष्ण दादरी नंदाधरी घरी गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी. देव गोकुळामध्ये आले त्या आनंदाचा पारावर नाही, त्या सुखाचा पारावर नाही. पण येत असताना एक घटना रात्रीच्या वेळी वसुदेवांनी आणलेलं आहे आणि मथुरा ते गोकुळ जवळजवळ नाही म्हटलं तरी 20 किलोमीटरचं अंतर आहे. पाऊस मुसळधार पडत होता. मुसळ माहितीये का? मुसळ तुम्हाला कुसळ मुसळ माहितीये ना? ते नाही का जेवताना हातात घ्यायचं असतं ते. मग मुसळ कांडायचं म्हणा कुटायचं म्हणा मुसळ. तर मुसळधार पाऊस पडत होता. यमुना नावाची नदी दुथडी भरून वाहत होती आणि वसुदेव नावाच्या वडिलांनी वासुदेवाला डोक्यावरती घेतलं होतं. इथं पण लोकांची फसगत होते. वसुदेव हे कृष्ण परमात्म्याच्या वडिलाचं नाव आहे आणि वासुदेव हे कृष्णाचं दुसरं नाव आहे महाराज. म्हणून कृष्णाला वासुदेव म्हणतात. वासुदेव डोक्यावे बापाने घेतलाय म्हणून संत परंपरा आपल्याला असं सांगते, जगाचा हा बाप नंद त्याचा पिता आणि यशोदेशी माता म्हणत असे. असा डोक्यावर घेतलेला परमात्मा टोपलीमध्ये पाणी कमरेला लागलं, छातीला लागलं, गळ्याला लागलं, तोंडामध्ये पाणी आलं. विचार करा, मुलाला मोठं करण्याकरता प्रत्येक घरातल्या बापाचा असाच त्याग असतो, फक्त मुलांना कळायला पाहिजे. हा कृष्ण परमात्म्याच्या वडिलाचा त्याग आपल्याला कळतो. हा त्याग आहे, वसुदेवांचा त्याग आहे. अरे जगाचा बाप डोक्यावरती आहे, पण जगाच्या बापाला वाचवणारा खाली बापच आहे ना. विश्वाच्या बापाला कुणी वाचवलं? पोरं म्हणतात ना, तुम्ही काय केलं आमच्यासाठी? आम्ही खूप मोठे झालो, पण कुणामुळे झालो? देव आज मोठा झाला, पण कुणामुळे? देव वाचलेत आज. कंसाच्या तावडीतून देवाला वाचवणारा बापच आहे ना. माझा जीव गेला तरी चालेल, पण कृष्ण वाचला पाहिजे. गोकुळामध्ये आणलं, इतका आनंद. नामदेव महाराज म्हणतात त्या गोकुळामधल्या आनंदाचं वर्णन. तुतारे भोवरे वाजंत्री वाजती हो, तुतारे भोवरे वाजंत्री वाजती हो, तुतारे भोवर वाजती वाजती हो, तुतारे भोवर वाजती वाजती हो, तुतारे भोवरे वाजंत्री वाजती हो, तुतारे भवानी वाजती वाजत हो. अप्सरा नाचती आनंदाने, अप्सरा नाचती थै थै थै. अप्सरा नाचती थै थै थै, खेळा खेळा लवकर. नाचती थै थै थै, तुतारे भोवरे वाजंत्री वाजती हो, तुतारे भोवर वाजती वाजती हो, तुतारी भवानी वाजती वाजती हो, तुतारी भवानी वाजती वाजती हो. हे काय लग्नातलं गाणं नाही, हे नामदेव महाराजांची बाळक्रीडा आहे कृष्ण परमात्म्याच्या जीवनाबद्दल लिहिलेली. इलेक्शनचा पिरियड होता, माझं कीर्तन होतं आपल्या पुण्यात एका गावाला. कीर्तन संपल्यानंतर एक कार्यकर्ता माझ्याकडे आला, म्हणला महाराज तेवढं गाणं मला मिळेल का? म्हणलं कशाला? म्हणला प्रचाराला होईल. तुम्हाला कळालं असेल आता. त्याला असं वाटलं गाणं आपल्याच पक्षाचं आहे का काय. तुतारे भोवरे वाजंत्री वाजती हो. बरं ते त्याचं काहीच नाही. मला वाटलं त्याच्या पुढची हाईट आहे का? अप्सरा नाचती थै थै थै, त्याच्यामध्ये आलेलं आहे अप्सरा नाचत होत्या थै थै. एक जणांनी विचारलं, म्हणलं महाराज त्यावेळेस गौतमी होती होय? बघितलं का आता लोक काय विचारतील. लोकांचा भरवसा नाही, लोक काय विचारतील. हा आनंद आहे महाराज. महाराज आपल्या भारताची परंपरा किती दिव्य आहे. देव जन्माला आले नंदबाबा यशोदेच्या पोटी गोकुळामध्ये. देव जन्माला आल्यानंतर देवाच्या जन्माची बातमी बघा कशी पोचली. तोंडोतोंडी तोंडी तोंडी. म्हणून तर म्हटलं जातं जगातलं सगळ्यात फास्ट नेटवर्क ईमेल आणि फिमेल. फास्ट नेटवर्क जगातलं सगळ्यात. ते इतक्या वेगाने बातमी, एक दुसरीला, दुसरी तिसरीला, तिसरी चौथीला, अशी वेगानं बातमी पोहोचली. त्या गवळणी इतक्या चांगल्या होत्या हो मनाने. आपल्या घरात जर पोरग जन्माला आलं तर आपण काय वाटतो? दगडी पेड्यासारखं बोला ना, पेढे वाटतो ना. आणि शेजारच्याला पोरगा झाला तर होतच नव्हता, झाला कसा? आपल्या घरात पोरग जन्माला आलं तर आपण पेढे वाटतो, शेजारच्याला पोरगा झाला तर आपलं त्या ठिकाणी आपण नाराजगी व्यक्त करतो. पण आपल्या याच देशातल्या महिला किती विचारानं उंचीच्या होत्या. अरे पोरगा गावात नंदबाबा यशोदेला झालाय,
आपण काय करायचं, घराघरामध्ये त्यांनी सुंटवडा तयार केला, नुसता तयार नाही केला, तो ताटामध्ये भरला आणि ताटात भरून अख्ख्या गावाला वाटत सुटल्या होत्या. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, सांगत गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगे 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 गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक डावे एक पुढे ताटी वाच तुटवळे, एक डावे एक पुढे ताटी वाच तुटवळे, एक डावी एक पुढे ताटी वाच तुटवळे, एक डावी एक पुढे ताटी वाच तुटवळे. हो हो वा, इतका आनंद महाराज, त्या आनंदाला पारावर नाही. तुकाराम महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा आणि अंत पार नाही लेखा. हा आनंद आहे महाराज. बरं, एवढंच नाही, आपल्याकडे आजही अशी पद्धत आहे, एखाद्या घरामध्ये जर एखादी स्त्री बाळंतीण झाली त्यावेळेस आपण लहान बाळाला पाहायला जातो, तिला पाहायला जातो, आणि पाहायला जात असताना आपल्याकडे काहीतरी घेऊन जाण्याची पद्धत आहे बघा. असं म्हणतात 6 ठिकाणी माणसाने मोकळ्या हाताने जायचं नाही. गरीबाच्या मुलीच्या लग्नाला मोकळ्या हाताने जायचं नाही. दुसरी गोष्ट, आजारी माणसाला पाहायला मोकळ्या हाताने जायचं नाही. तिसरी गोष्ट, लहान लेकराला पाहायला मोकळ्या हाताने जायचं नाही. गुरूंच्या दरबारात मोकळ्या हाताने जायचं नाही. देवाकडे जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही. आईवडिलाकडे जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही. काही ना काहीतरी घेऊन जायचं. आता मी 6 पैकी एकच ठिकाण सांगतो. आजारी माणसाला आपण पाहायला निघालो की मोकळ्या हाताने जायचं नाही. मग काय करायचं, आपण जायचं, गेल्यानंतर त्याच्याशी पोटभर बोलायचं. मग तुम्ही म्हणाल महाराज, आजारी माणसाला आपण पाहायला जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही, मग काहीतरी घेऊन जायचं. मग काय घेऊन जायचं सांगा? नारळ पाणी, अजून बिस्किट, तसलं तर अजिबात न्यायचं नाही. कारण आजारी माणूस खात नाही. माणसं ज्यावेळेस खात नाही त्यावेळेस ढीग लावतात त्याच्यासमोर, आणि जेव्हा गरज असते मागितले तरी देत नाहीत महाराज. काय नेणार मग तुम्ही? आजारी माणसाला पाहायला गेलं की त्याच्याशी व्यवस्थित नीट बोलायचं. नाही तर माणसं दवाखान्यात जातात, त्याच्याच बेडवरती बसतात, आणि त्यालाच म्हणतात तुझ्यासारखाच आमचा पाहुणा सुद्धा आजारी होता, 4च दिवसात गेला. असल्या अवसान घालवणाऱ्या माणसाने त्याला पाहायला जायचं नाही. मग पोटभर चांगलं बोलायचं. बोलून झालं, आपण 100 रुपयाचे सफरचंद घेऊन जाणार होतो त्याला, पण नाही न्यायचे सफरचंद. गरीब असो श्रीमंत असो त्याचं त्याच्यापाशी. निघून येत असताना खिशात हात घालायचा, आपल्या हातावरचे 100 रुपयाचे सफरचंद देणार होतो ना, 100 रुपये त्याच्या हातावरती टेकवायचे, निघून यायचं. का सांगतो? आपण नेलेले 100 रुपये, आपण नेलेले 100 रुपयाचे सफरचंद त्या माणसाचा प्राण नाही वाचवणार, पण 100 रुपयामध्ये आलेली एक गोळी कदाचित त्याचा प्राण वाचवेल. म्हणून ज्याला लागतंय ते द्या. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या काळामध्ये आपल्याकडं आपल्या भारतीय महिलांनी केवढी दिव्य परंपरा दिली या देशाला. बाळंतीण स्त्रीला आपण पाहायला चाललोय, मोकळ्या हाताने जायचं नाही. वान भरोनिया ताटी, नंदा घरी झाली दाटी. वान कशाला म्हणायचं? एखाद्या स्त्रीच्या आरोग्याला पोषक असणारे पदार्थ. त्याच्यामध्ये काय काय येतं सांगा? खारीक, खोबरं, गुळ, साखर, तूप. विठ्ठल विठ्ठल. बघा ना, वान भरोनिया ताटी, ताट भरून वान घेऊन गेल्या. बघा ना, किती त्यांचं विचार प्रगल्भ होते. जर बाळंतीण स्त्रीनं चांगले पदार्थ खाल्ले तर तिच्या शरीरात रक्त तयार होईल, आणि तिच्या शरीरात एकदा रक्त तयार झालं की तिच्या शरीरात त्या रक्ताच्या माध्यमातून दूधही तयार होईल. ती स्त्रीही त्या ठिकाणी सुदृढ असेल आणि तिचं बाळही सुदृढ राहील. ही स्त्रियांची केलेली काळजी, हे त्याचं उत्तर आहे महाराज. आपण एकमेकांची काळजी कशी घ्यावी, ज्याला जे लागतंय ते द्यावं. आणि म्हणून असं आनंदी आनंद त्या गोकुळामध्ये. एवढंच नाही, देव 4 दिवसाचे झाले, देव 5 दिवसाचे झाले. 6व्या दिवशी भगवान महादेव आले. 7व्या दिवशी पुतना नावाच्या राक्षसनीला देवानी मारलं. देव हळूहळू 6, 7, 8, 10 दिवसाचे झाले, आणि हळूहळू हळूहळू देव रांगायला लागले. रांगत असताना नामदेव महाराज म्हणले, देव कसा रांगत होता? तळवे तळ हात तळात टेकीत, तळवे तळ हात तळात टेकीत, डाव्या गुडघ्याने
तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनात कोण देखी लागत ये रंगणी रंगनात कोण देखी लागत गवळ तत्वती पैसा घे गवळ तत्वती पैसा घे आलिया कुस्ताची मागे आलिया कुस्ताची मागे आलिया कुस्ताची मागे तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात टेकत देव दोन्ही हाताचे तळवे टेकून त्या ठिकाणी रांगायचा. पण देवाच्या रांगण्यामध्ये सुद्धा योगाची क्रिया होत होती. आपली जुन्या माणसांची एक म्हण होती बघा, ओल्ड इज गोल्ड. जुनी माणसं म्हणायची मुलाचे पाय कुठं दिसतात आणि मुलाचे हात मोबाईलवर दिसतात आणि कुठं दिसतात तर मुलाचे पाय माणसं म्हणायची पाळण्यात दिसतात. म्हणजे काय, त्याच्या लहानपणीच्या हालचाली जशा त्याच्यावरनं तो कसा होणार हे ओळखता यायचं. बघा तुम्ही लहानपणी मुलाच्या हालचाली ओळखायच्या आणि त्या रांगत असताना मुलगा 5-6 महिन्याचं पोरग झालं की रांगायला सुरुवात करतं. आणि तसंही हल्ली पुण्यामध्ये असं झालंय महाराज, लहान लेकरं कमी रांगतात, लग्न झालेली जास्त रांगायला लागलेत. तळवी तळहात टेकत डाव्या गुडघ्याने रांगत त्याच्या हालचाली महाराज, त्या हालचालीवरनं बाळ कसं मोठं झाल्यावर काय होणार. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही हाताचे तळवे टेकून डाव्या गुडघ्यानं लेकरू जर रांगायला लागलं तर समजून जायचं हा कुणीतरी मोठा होणार आहे. त्याची लक्षणं सांगतात, आपल्याला सांभाळणारा होणार आहे. आणि कसंही पोरग ओबडदोबड रांगायला लागलं की समजून जायचं हे गुंडाळच होणार आहे. म्हणून मी नाही बोलत, नामदेव महाराज सांगतात देव कसा रांगायचा. रंगनी रांगत गुलगुला बोलत 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 आसुर रुळत चरणातली आसुर रुळत चरणातली रंगनी रांगत गुलगुला बोलत रंगनी रांगत गुलगुला बोलत रंगनी रांगत गुलगुला बोलत रंगनी रांगत गुलगुला बोलत. देव रांगायचे इतके गोड. म्हणले रांगत असताना काय, नामा म्हणे हाती लोणी याचा उंडा नामा म्हणे हाती लोणी याचा उंडा. बघा मी एक प्रश्न विचारतो, आपल्या भारतातले जेवढे श्रोते इथं कीर्तन ऐकत असतील ना त्यांच्यासाठी एक सकाळी सकाळी प्रश्न, गोपाळ कालाच करतोय ना आपण. लोणी काढता का लोणी लावता? लोणी काढण्याचाच काळ नाही राहिला, लोणी लावण्याचाच जास्त काळ आहे महाराज. जिकडं पाहिल तिकडं लोणीच लावतात माणसं. लोणी काढलंही पाहिजे आणि दुसरी गोष्ट लोणी खाल्लंही पाहिजे. पोटाचे सगळे विकार बरं करण्याची ताकद लोण्याची. पोटाचा कुठलाही विकार माता भगिनींना होणार नाही नित्यानं जर लोणी खाल्लं तर. लोणी लावण्यापेक्षा खाल्लेलं चांगलंच ना. विकार होत नाहीत पोटाची, इतकी ताकद आहे. लोणी हे आयुर्वेदामध्ये त्याला नवनीत म्हटलंय, त्याचा नाश नाही होत, ते असलेल्या पोटाच्या विकाराला बरं करतं. म्हणून देवाच्या हातामध्ये काय होतं, नामा म्हणे हाती लोणी याचा उंडा नामा म्हणे हाती लोणी याचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया गवळणी त्या तोंडा भुललिया रंगनी रांगत गुलगुला बोलत रंगनी रांगत गुलगुला बोलत रंगनी रांगत गुलगुला बोलत रंगनी रांगत गुलगुला बोलत.
म्हणून लोणी खाल्लं पाहिजे. देवाच्या हातामध्ये लोणा असायचा. अहो वैकुंठीचा हरी कान्हा यशोदेच्या घरी रांगत से हा अंगणी. कान्हा यशोदेच्या घरी, कान्हा यशोदेच्या घरी रांगत से हा अंगणी. पायी पैंजन आणि वाळे, पायी पैंजन आणि वाळे, हाती नवनीताचे गोळे, हाती नवनीताचे गोळे. बघा इथं सुद्धा जनाबाई सांगतात अरे हातामध्ये त्याच्या नवनीताचे गोळे आहेत. लहान लेकराच्या हातामध्ये नवनीत दिलं पाहिजे. एक तर गाथा नवनीत द्या, नाही तर नवनीत द्या, ताकाचं दुधाचं नवनीत द्या. गाथा नवनीत सुद्धा आहे महाराज. वैकुंठवासी मगर महाराजांनी लिहिलेले, खूप गोड आहे गाथा नवनीत. गाथेचं सार काढले त्यांनी. तसं भगवंताच्या हातामध्ये धन्य यशोदा ते माय, दासी जनी वंदी पाय. आई हातामध्ये काय द्यायची लेकराच्या? बिस्किट नव्हती, पिझ्झा बर्गर नाही, अजिबात नको ते पदार्थ देत नव्हती. तर आई हातामध्ये नवनीत म्हणजे लोणी देत होती यशोदा माता. कारण यशोदा मातेला माहिती होतं यांनी जर लोणी खाल्लं, लोणी खाणारी पोरं बुद्धिमान सुद्धा असतात आणि बलवान सुद्धा असतात. आपल्या पोरांना बलवान करायचे तर लोणी द्या महाराज. एखाद्या पैलवानाला विचारा तू तुझ्या पैलवानकीच्या काळात काय खात होता? त्याचं उत्तर असेल मी लोणी खात होतो, तूप खात होतो, दूध पित होतो. आणि भगवंतांनी आपल्या सगळ्या सवंगड्यांना दुधाचे पदार्थ दिले. आम्ही पुण्यामध्ये शुक्रवार पेठेत आमची चिंचेची तालीम आहे. त्या तालमीत मी 10 वर्ष राहिलो. आमचा एक मित्र त्याचे वडील यायचे आणि तो पोरगा म्हणायचा बाबा मला घरी यायचे. बाप म्हणायचा गप गाडायचं तालमीत. अरे तिकडं पिऊन गटारात पडण्यापेक्षा इथं दूध पिऊन तालमीत पड ना. त्या बापाचं वाक्य होतं महाराज. ते वाक्य सामान्य नाही. तू जर उद्या नको त्याच्याबरोबर फिरला तर पिऊन गटारात पडशील. इथं दूध पिऊन जर त्या ठिकाणी तालमीत पडला तर महाराष्ट्रातला मोठा पैलवान. तेवढ्या वाक्याने ते पोरग पैलवान झालं महाराज. काय खायला द्यावं, काय खायला घालावं, बुद्धिमान पोरांना करायचंय ना. दूध तूप हे सार आहे सगळ्याचं. आणि म्हणून भगवंताने स्वतःही तेच खाल्लं. पण आपल्या सवंगड्यांना काय दिलं? आपल्या सवंगड्यांना वाम मार्गाला जाऊ नाही दिलं कृष्णाने. कृष्णाने सुद्धा आपल्या सवंगड्यांना तेच चारलं. म्हणून खोड्या केल्या, चोऱ्या केल्या गोकुळामध्ये देवाने. आपले सगळे सवंगडी एखाद्या घरी न्यायचे देवाने. आणि मग दह्या दुधाच्या उतरंडी लावलेल्या असायच्या. देव एकावरती एक चढायचे आणि त्या दह्या दुधाच्या उतरंडी फोडायचे. आपल्या सगळ्या गोपाळांना दूध दही ताक सगळं खाऊ घालायचे. आपली पोरं मनानं मेंदूनं मनगटाने. देव हा सगळ्यात मोठा पुढारी आहे. आणि पुढाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काय खायला घातलं पाहिजे हे कृष्ण परमात्म्याला विचारा. सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो भारतातल्या. कृष्णाला विचारा आपल्या कार्यकर्त्यांना काय खायला दिलं पाहिजे. देवाने काय खायला दिलं? दूध दही लोणी तूप असे सगळे पदार्थ दिले. विठ्ठल विठ्ठल अशा अनेक खोड्या यायला लागल्या. एका पाठीमागून एका पाठीमागून एक. अख्ख्या गावातल्या गोपिका यायच्या यशोदेला सांगायच्या यशोदे अगं तुझा कृष्ण रोज आमच्या घराला येतो. आज इथं उद्या तिथं परवा तिथं. आणि काय करतो? म्हणले चोऱ्या करतो. चोऱ्या करून आमचं दही दूध घरातलं चोरतो आणि इतरांना. आता तुम्हाला पटल का देवानी चोरी करणं? ब्रह्म आणि चोरी करी. ब्रह्म आणि देव आणि व्यभिचारी. देवानी व्यभिचार करावा, ब्रह्मानी चोरी करावं. पण ही सुद्धा लीला देवानी दाखवली. नाथ महाराज सांगतात ब्रह्म चोरी करतय आणि असणारा देव व्यभिचारी म्हणवला जातोय. आणि मग सगळी अशी गारहाणी आली. एक दिवस देवानी काय केलं होतं? एक गवळण आली यशोदेला म्हणायला लागली यशोदे परवाला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा. घेवोनी ताकाचा डेरा सैरा त्यावरी फोडीला. तुझा कृष्ण आला पहाटे 4 वाजता. आमच्या घरातला ताकाचा डेरा उचलला. म्हातारं पहाटे 4 वाजता झोपलं होतं त्याच्या डोक्यात फोडला. आता 4 वाजता पहाटेच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात डेरा का फोडला? देवानी उत्तर दिलं. म्हणले हे म्हातारं चमत्कारी होतं. दिवसभर आणि रात्रभर जागायचं. पहाटे 4ला काकडा चालू झाला की झोपायचं. म्हणून ताकाचा डेरा फोडला. विठ्ठल विठ्ठल कृष्ण परमात्म्याने खोड्या केल्या खरं. पण त्या खोड्याचा सुद्धा आनंद अख्ख्या गोकुळाने घेतला. म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी हा बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नर नारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नर नारी
जय विठोबार कुमार 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 कवरत हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की महाज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की गोपाल कृष्ण भगवान की असा असणारा आनंद त्या गोकुळामध्ये कृष्णाच्या येण्याने होता महाराज. अहो देवा आला घरा नंदाची या गावात, धन्य त्यांच्या दैवा देव आले. आले अविनाश धरून या आकार दैत्यांचा संहार करावया भक्तजनाचे पालन. आले रामकृष्ण गोकुळाशी, गोकुळी आनंद प्रकटले सुख निर्भर ते लोक घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला नारायण तयाच्या अंतरा दया क्षमा नरा नारी लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली या वाचुनी. जप तप काय करावी साधनेची ही त्या नारायणे कृपा केली नारायणे आपुले अंकित. तोची त्यांचे हित सर्व जाणे एक विष्णू साच खरा अनिक दुसरा नाही. मला सांगायचंय काय, तुकाराम महाराज बाळकिडे म्हणतात की देवाच्या येण्याने आनंद म्हणून त्यांनी काय केलं, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. अशा सगळ्या एका पाठीमागून एक गाराणी यायला लागल्यानंतर एक म्हणले ग यशोदे यांनी काल आमच्या घरात चोरी केली. दुसरी म्हणली अगं सून माझी होती गर्भणी ती सपुसे चक्रपाणी म्हणे कैसी हो गर्भिणी तवती हसू लागे. अगं हा तुझा 5 अन 6 अन 7 वर्षाचा हा कृष्ण माझ्या सुनेच्या समोर उभा राहिला. ती गर्भवती आहे, तिच्या पोटावरनं हात फिरवतो तिलाच विचारतो तू गर्भवती कशी राहिली. अशा नानाविध प्रकारच्या खोड्या केल्या. यशोदा माता म्हणली कृष्णा आता तू गावात नाही थांबायचं. मग काय करायचं, तू म्हणले आता रानामध्ये जायचं, गाई गुरे राखायला जायचं. देवानी अख्ख्या गावातली सगळी पोरं सवंगडी जमा केले आणि देव रानामध्ये गेले गाई घेऊन. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, गाई चारा या रानात जातो माझा गोपाळ घोंगडीवाला कांबळीवाला रानामध्ये गाई राखायला गेला. सगळ्या देव 7च वर्षाचे होते. भगवंतानी त्याच्या बरोबरीची सगळी पोरं गोळा केली आणि नानाविध प्रकारचे खेळ देवानी तिथं खेळले. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक विटी दांडू लगोरी कुस्ती. वयाच्या 7व्या वर्षी यमुनेच्या तीरावरती कुस्तीचा पहिला आखाडा ज्यांनी बांधला त्याचं नाव भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे महाराज. म्हणून आपल्या देशाच्या कुस्तीची परंपरा देवानी जपली, खो खोची परंपरा जपली, त्याच्यानंतर चेंडू फळीची परंपरा जपली. मग सगळ्या गोपाळांना परमात्म्याने एकत्र करायचं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र सोडायच्या, आपल्या स्वतःच्या हाताने सगळ्याला घास भरवायचे. भगवंतांनी त्या ठिकाणी असा घास भरवण्याचा काम म्हणजे यमुनेच्या तीरावरती जो काला झाला तोच काला पंढरपूरमध्ये झाला आणि तोच काला आज सन टीव्ही मराठीच्या माध्यमातून गोपाळ काल्याच्या दिवशी आपण करतोय. गोविंद बोलो राधे गोपाल बोलो, गोविंद बोलो राधे गोपाल बोलो, गोविंद बोलो राधे गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि 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 गोपाल बोलो. राधार मन हरि गोपाल बोलो, राधार मन हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बोलिलेले कुरेवे देवा कुरे उत्तरे करा अपराध महाराज तुझे काणाई विचारिला जे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा कावाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज